लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये साजरा करत आहोत। आज 1 ऑगस्ट आहे आणि 1 ऑगस्ट रोजी त्यांची जयंती आणि पुण्यतिथी। तुम्हाला सर्वप्रथम सांगतो, जयंती म्हणजे जन्मदिवस असतो आणि पुण्यतिथी हा त्यांचा मृत्यूदिवस असतो, लक्षात ठेवा, बरोबर। हे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते जन्मदिवस आणि मृत्यूदिवस, बरोबर। लोकमान्य टिळकांविषयी बोलायचं झालं तर लोकमान्य टिळकांचा जन्म आपल्याला माहिती आहे 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलदरा या गावी त्यांचा जन्म झाला, बरोबर। त्यांचा जन्म ज्यावेळेला झाला तर त्यांचे वडील शिक्षक होते आणि ते जे होते ते जहालमतवादी विचाराचे होते। लोकमान्य टिळक हे जहालमतवादी विचाराचे होते, बरोबर। आता जहालमत आणि मवाळवादी गट आणि जहालवादी गट असे 2 गट त्या काळात ब्रिटिशांच्या काळामध्ये होते। जहाल गट कोणाला म्हणायचे, जहाल गटाचं सूत्र काय होतं की बाबा इंग्रजांसोबत भांडून त्यांना उडकून लावून या ठिकाणी कायचे म्हणजे याच्या मार्गाने की बाबा युद्ध मार्गाने किंवा भांडून वगैरे आपण त्यांना या ठिकाणी पळून लावायचं, हा जहालमतवाद्यांचा विचार होता। आणि मवाळ गटाचा विचार काय होता की बाबा त्यांच्याशी मिळतं जुळतं घेऊन त्यांना काहीतरी सांगून बाबा आमच्यावर अशा पद्धतीचं हे केलं लादलं तर आम्हाला त्रास होतो, या गोष्टी सांगून त्या ठिकाणी त्यांच्याशी मिळतं जुळतं करून काय तो मार्ग काढणे, असे 2 गट पडले होते। जहाल गटामध्ये जे होते ते 3 लोक त्या ठिकाणी होते, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल, बरोबर। लाल, बाल आणि पाल असा या तिघांचा जहालमतवादी गट त्या ठिकाणी होता। आपण बघितलं असणार त्यांची एक लोकमान्य टिळकांनी एक चतुर्सूत्री सांगितली होती। ती चतुर्सूत्री काय होती, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, ही त्या ठिकाणी चतुर्सूत्री होती, बरोबर। आता स्वराज्य म्हणजे काय, तर त्यांनी एक घोषवाक्य दिले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, बरोबर, असे त्यांनी एक वाक्य त्यांनी त्या ठिकाणी बोललं होतं। त्याचा अर्थ काय, तर जे आपल्या देशावर जी काही ब्रिटिशांची जुलमी हुकूमत त्या ठिकाणी चालली होती, 350 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी जे राज्य केलं आणि त्यातून जो काय आपल्या भारतावर जो काय अन्याय अत्याचार होत होता त्यातून माझा भारत देश मुक्त झाला पाहिजे आणि आम्हाला आमच्या मनाप्रमाणे राहता आलं पाहिजे, हे स्वराज्य हे मिळवण्यासाठी भांडणे, हे त्यांच्या चतुर्सूत्रीतला पहिला हे होता। दुसरा होता स्वदेशी। स्वदेशी म्हणजे काय की माझ्या भारतात बऱ्याचशा वस्तू बनतात, बरोबर। भारत देशामध्ये बरेचसे लोक जे काय होते व्यापारी, शेतकरी आपल्या देशामध्ये ते सगळं टिकवायचे, ते वेगवेगळ्या वस्तू बनवायचे, पण ते इंग्रज लोक ठरवणार की सदर वस्तू किती किमतीला विकायची, कोणाला विकायची, किंवा त्या बनवलेल्या वस्तू इंग्रज लोक स्वतःच्या मार्केटमध्ये किंवा स्वतःच्या बाजारपेठेमध्ये त्या शेतकऱ्यांना विकण्यासाठी, त्या व्यापाऱ्यांना विकण्यासाठी मजबूर करत होते, बरोबर, परावृत्त करत होते की बाबा तुम्ही तुमच्या पिकवलेल्या वस्तू आमच्या बाजारपेठेत या ठिकाणी विकल्या पाहिजे। आणि शेतकऱ्यांकडे किंवा त्या व्यापाऱ्यांकडे ते माल कसा घेत होते, कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी घेत होते, बरोबर। कमी किमतीमध्ये येऊन तोच माल त्यांच्या इंग्रजांच्या बाजारपेठेमध्ये ज्या ते विक्रीसाठी ठेवत होते त्याचे 2 पट 3 पट रक्कम त्या ठिकाणी ठेवून आपल्याकडनंच ते आपल्या मालाच्या दुपटीने तिपटीने पैसे त्या ठिकाणी कमवत होते, बरोबर। स्वदेशी। बहिष्कार म्हणजे काय, तर इंग्रजांनी जे काही वस्तू आपल्याला देत आहेत किंवा आपल्याकडे जे काही वस्तू घेत आहेत या सर्व गोष्टींवर बहिष्कार टाकायचा, त्यांची कुठलीही गोष्ट आपण ऐकायची नाही, आपल्याला जसं पटेल तसं चालायचं, त्यांच्या कुठल्याही वस्तू आपण वापरायच्या नाही, स्वतः आपण बनवलेल्या वस्तूंचाच आपण वापर करायचा, बरोबर। याला म्हणतात बहिष्कार, की तुमचं आम्ही कुठलीही गोष्ट स्वीकारणार नाही। राष्ट्रीय शिक्षण, तर त्यांच्या काळात ते काय करायचे, त्यांना इंग्रजांना ज्या पद्धतीचे कर्मचारी आवश्यक होते त्या पद्धतीचंच ते शिक्षण त्या ठिकाणी देत होते, बरोबर। अन्यथा बाकीच्या लोकांना ते शिक्षण सुद्धा देत नव्हते, बरोबर। म्हणजे जो थोडाफार हुशार दिसला त्यांना गरजेचं असणारं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जायचं, हे कुठेतरी चुकीचं होतं। यांचं लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की बाबा राष्ट्रीय शिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे, आपलं त्या मुलामध्ये ते गुण ते कौशल्य ओळखून त्या ठिकाणी त्याला शिक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी त्यांची ती चतुर्सूत्री होती। स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, हे 4 सूत्रे होती। तुम्ही आता सांगितलं बघा की त्यांच्यामध्ये एक जो होता म्हणजे लीडरपणा त्यांच्यामध्ये होता, की राहुलने त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की शिक्षा वर्गात असताना त्या ठिकाणी मुलं जी होती ती गोंधळ करत होती आणि गोंधळ करता करता ती शेंगा सुद्धा त्या ठिकाणी खाऊन टरफल वर्गातच टाकत होती, बरोबर। आणि मग वर्गात शिक्षक आल्यानंतर शिक्षकांनी त्या ठिकाणी विचारलं की अरे ही वर्गात घाण कोणी गेली, कोणी टाकली ही शेंगांची टरफल या ठिकाणी, असं ज्यावेळेला विचारलं एकही मुलगा बोलत नव्हता, कारण सर ज्यावेळेला रागवले त्याला आपण घाबरतो, तसेच त्यावेळेला ते सुद्धा घाबरले होते। आणि ते घाबरले असताना मग शिक्षकांनी शेवटी म्हटले की कोणच बोलत नाही, सर्वांना शिक्षा करूया। आणि सर्वांना क्रमाने शिक्षा चालू असताना लोकमान्य टिळकांचा ज्यावेळेला नंबर आला त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी सांगितलं मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफल उचलणार नाही,
त्यांनी टर्फल उचलायची आणि ती शिक्षकांनी त्यावेळेला त्यांनी सरळ की याच्यातनं आपल्याला लीडर भूमिका त्यांची लक्षात येते बघा. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी शेंगा खाल्लेल्या नाहीत म्हणून मी टर्फल उचलणार नाही. लक्षात आलं? या पद्धतीचा लीडर स्वभाव आपला पाहिजे की एखादी गोष्ट जर मी केलेलीच नसेल ठामपणे सांगायचं किंवा माझ्याकडनं चूक जरी झालेली असेल ती सुद्धा मी ठामपणे मी कबूल केली पाहिजे, नम्रपणे मी त्या ठिकाणी कबूल केली पाहिजे की ठीक आहे सर माझ्याकडनं चूक झाली. बरोबर, दोन्ही गोष्टी आहेत. ओके. जर आपण बघितलं तर 1800 मला वाटतं 97 साली पुण्यामध्ये एक प्लेगची साथ आली होती. प्लेग हा उंदराशी संबंधित रोग आहे आणि प्लेगची साथ त्या ठिकाणी आली होती. आणि प्लेगची साथ ज्यावेळेला आली त्यावेळेला हे इंग्रज लोकांनी काय केलं की या प्लेगच्या साथीच्या नावाने घरोघरी जाऊन त्या ठिकाणी फवारणी करत होते. बरोबर. आणि घरोघरी जाऊन फवारणी करत असताना त्या फवारणीमधनं ते काय करायचे की जे आपल्या घरातल्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत किंवा कपडे लत्ते आहेत हे जाळून टाकायचे त्या याच्याने की बाबा हे याच्यानं असं होऊ शकतं म्हणून ते काढायचे डायरेक्ट जाळून टाकायचे. बरोबर. असं ज्यावेळेला व्हायला लागलं त्यावेळेला त्यांचे दोन वृत्तपत्रे होते बघा, केसरी आणि मराठा. बरोबर. हे दोन वर्तमानपत्र त्यांनी त्या ठिकाणी वृत्तपत्र त्यांनी हे केली होती. तर केसरी वृत्तपत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं ह्या ज्या फवारणी केली जात होती त्या धोरणाविरुद्ध, ब्रिटिशांच्या धोरणाविरुद्ध त्यांनी लिहिलं होतं की सरकारचे डोके ठिकाणावर आहे का. बरोबर. की हे जे अशा पद्धतीने जे काही करतायत ते चुकीचं आहे. त्यांनी त्यावेळेला गणपती वगैरे यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी फवारणी केली होती इंग्रज लोकांनी. बरोबर. आणि लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केलेले आहेत आपल्याला माहिती आहे. बरोबर. म्हणजे लोकमान्य टिळकांचा जर विचार केला हे जहालमतवादी स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांचा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भरपूर असं त्यांनी त्याग सेवा त्या ठिकाणी भारत देशासाठी केलेली आहे. आणि अशा या महान नेत्याचा जो मृत्यू आहे तो 1 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी झाला. आणि 1 ऑगस्ट रोजी या ठिकाणी हे असे महान नेते आपल्यातनं म्हणजे याच्यातून गेले ते. बरोबर. अशा पद्धतीने यांनी जे काही देशासाठी आपल्याला म्हणजे सहकार्य केलेलं आहे किंवा जी मदत केलेली आहे किंवा जो त्याग केलेला आहे त्या पद्धतीची त्यागाची भूमिका आपणही आपल्या जीवनामध्ये ठेवावी. आपल्याला त्यांच्या एवढं काही करायचं नाही पण किमान थोडंफार तरी बाबा माझं या देशासाठी माझं या गावासाठी काहीतरी देणं लागतं हे लक्षात ठेवून आपण काहीतरी कृती त्या पद्धतीने केली पाहिजे. ओके. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.